बघत रहा APN न्यूज, सत्य आणि सकारात्मक। बंजारा समाजाचे नेते आमदार संजय राठोड यांच्या मंत्रिपदासाठी पोहरादेवीचे धर्मगुरू व महंत एकवटले। याबाबत सविस्तर असे की बंजारा समाजाचे नेते तथा सलग 5 वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा बंजारा समाजाच्या गळ्यातील ताईत असलेले आमदार संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात यावे, याकरिता गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रातील बंजारा समाजाच्या वतीने विविध ठिकाणी पूजा, होम हवन, भोग, मोर्चे, अनवाणी पायी चालून आंदोलन केले। शेवटी या मागणीसाठी बंजारा समाजाचे धर्मगुरू व महंतांना मागणी करावी लागत आहे। हे खरंच दुर्दैव म्हणावं लागेल, कारण की एका तांड्यातील गरीब कुटुंबातील मुलगा संघर्ष करून आज इथपर्यंत पोहोचला। या पठ्ठ्याने गेल्या 5 पंचवार्षिक निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून येत आहेत। कित्येक वेळा मंत्रिपदही होते, पालकमंत्री पण होते। एवढ्या प्रदीर्घ अनुभवी व्यक्तीला या मंत्रिमंडळात स्थान मिळायलाच पाहिजे। आज बंजारा समाजाची नवीन ओळख निर्माण करण्यात फक्त आणि फक्त संजय राठोड यांचाच प्रयत्न आहे, कारण की त्यांनी बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 750 कोटी रुपये मंजूर करून आणले। आज ते काम प्रगतीपथावर आहे। बंजारा विरासत हे जगातील 1 नंबरचे संग्रहालय आहे। वनाटी सारखी योजना त्यांनी मंजूर करून घेतली। मुंबई सारख्या ठिकाणी बंजारा भवनसाठी जागा घेऊन भवन निर्माणाचं काम ही प्रगतीपथावर आहे। अशा कित्येक प्रकारच्या योजना त्यांनी बंजारा समाजासाठी आणल्या आहेत। वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक साहेबांनंतर संजय राठोड हेच बंजारा समाजासाठी अजून काही करू शकतात, अशीच भावना सर्व समाजाची आहे। पूजा चव्हाण प्रकरणात संपूर्ण बंजारा समाज आणि सर्व महंत एकवटले होते, त्याच प्रकारे याही वेळेस संपूर्ण बंजारा समाज एकवटलेला दिसतो। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आमदार संजय राठोड यांना मंत्रिपद द्यावे अशी मागणी होत आहे। APN न्यूज साठी अर्जुन पवार नौसावत, छत्रपती संभाजीनगर। उद्या साहेबांना समाजाकडून आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब, ह्या सर्व मंत्री महोदयांना आमच्याकडून सर्वांना विनंती आहे की साहेबांना पालकमंत्री हा वाशिम जिल्ह्याचा पद त्यांना भूषवावा अशी सर्वांची इच्छा। APN न्यूज, सत्य आणि सकारात्मक।